वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे याला अटक करण्यात आलेली आहे। घटनेच्या 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपी पुणे जिल्ह्यातल्या एका खेडेगावात लपून बसले होते अशी प्राथमिक माहिती मिळाली। तर यापूर्वीच वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासूलाही अटक करण्यात आली आहे। दरम्यान अटक करण्यात आलेल्या हगवणे पितापुत्राला बावधन पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे। आणि यावरच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपालीताई, आपण पाहतोय वैष्णवी आत्महत्ये प्रकरणी जे मेन आरोपी होते राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आता अटक करण्यात आलेली आहे, आपली प्रतिक्रिया? त्या प्रकरणी नाही, आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि हगवणेंनी हा घेतलेला हुंडाबळी आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांची लग्न करून आणायची आणि सुनेंचा छळ करायचा। तुमच्या म्हणजे समाजामध्ये या 21व्या शतकात सुद्धा ही अशी लोक आहेत आणि गर्भश्रीमंत आहेत बरं का हे हगवणे। म्हणजे यांचा बंगला, यांच्या प्रॉपर्ट्या एवढ्या असताना सुद्धा स्वतःच्या सुनेंना मोठमोठ्या वस्तू मागणे, त्यांचा शारीरिक मानसिक छळ करणे आणि आपण कुठेतरी राजकीय याच्यामध्ये आहोत हा मोठा आव आणून यांनी जे कृत्य केलेले ना, हे या कृत्याची शिक्षा यांना कठोर मिळणं गरजेचं आहे। आणि तुमच्या माध्यमांचं खरंच आभार की तुम्ही 2 दिवसापासून कसपट्यांची व्यथा ही सगळ्यांसमोर आणली। त्या कसपट्यांची मुलगी तर गेलीच होती, परंतु नातूही त्यांच्याकडे नव्हता। खरं हगवण्यांनी त्यांच्या सुनेनी जेव्हा समजा ही आत्महत्या केली तेव्हा स्वतःहून पोलिसांसमोर हजर होणं गरजेचं होतं, परंतु निष्ठेचा कळस गाठून यांनी नातू लंपास केला, यांनी हे दोघं फरार झाले। हगवणीची एक वृत्ती दिसून येते की यांना महिलांच्या बाबतीतला कुठलीच सहानुभूती किंवा एक हे नाहीये, कारण का स्वतःच्या बायकांना अटक करून दिले आणि दोघं निर्लज्जसारखे फिरतायत। वास्तविक पाहता लक्षात घ्या, एखादे पुरुष म्हणले असते की बाबा आमच्या बायकांना बाहेर राहू द्या, आम्ही कायदेशीर प्रक्रियेला जातो पण आम्ही आतमध्ये जातो। त्याच्यामुळे हगवणे सारख्या कुटुंबाला या महाराष्ट्रात नाही कुठेच थारा देता कामा नये। आणि मला तुमच्या माध्यमातनं सुनेंना, महिलांना, तिच्या आईवडिलांना सांगायचंय की जेव्हा जेव्हा असे अत्याचार विकृत लोक तुमच्याकडे मागणी करतील त्याची योग्य ठिकाणी सक्षमतेने तक्रार करा, म्हणजे पुन्हा वैष्णवी सारखे बळी जाणार नाहीत। कारण का वैष्णवी आपल्यात नाहीये, परंतु वैष्णवी आपल्यात नसल्यानंतर आपण त्याच्यावर जी काही कठोर कृती करणं गरजेचं आहे ती सरकारने केली। यांचा फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा दाखल चालला गेला पाहिजे आणि हे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षाच होणार, कारण का हुंडाबळीची ही अत्यंत परफेक्ट केस आहे। आणि त्यातनं निर्लज्जसारखं यांनी जो नातू 9 महिन्याचं बाळ तुम्ही 7 दिवस कुणाच्या घरी ठेवताय, काय करताय? त्या लेकराला काल बघितल्यानंतर खरं सांगते असं वाटलं की आम्हाला नाही राजकारणात नको, आम्हाला काही वकिली नाही करायची, काही नाही करायची, परंतु हे जे काही विकृत आहेत ना हे समाजातनं संपवले गेले पाहिजे आणि हे सगळ्यांनी मिळून उभं राहणं गरजेचं आहे। परत वैष्णवी कोणी होता कामा नये। रुपालीताई, खरं तर तुम्ही स्वतः देखील या संपूर्ण प्रकरणाचा कालपासून पाठपुरावा करताय। आता तरी या आरोपींना अटक झाल्यावर निष्पक्ष कारवाई होईल का? 100% होईल, कारण का कुठेतरी बातम्या येत होत्या की यांना राजकीय पाठबळ आहे, परंतु राजकीय पाठबळ नाही, हगवणे कुटुंब हे निर्गट्ट आहे, मस्तावलेले, माजलेलं आहे। त्यांची मस्ती वास्तविक पाहता काल ती त्यांची मोठी सून तिने आखो देखा हाल सांगितलेला आहे। पण काय होतं, मुलींना ज्यावेळी हा त्रास होतो त्यावेळी सपोर्ट करणारे किंवा योग्य व्यक्तीकडे तक्रार करता आली पाहिजे, तर या गोष्टी आटोक्यात येतात। बरं.